हॅलो स्टुडंट्स, हार्मफुल अँड यूजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम हा जो लेसन आपण स्टडी करतोय, या लेसनमध्ये आज आपण लास्ट पॉइंट स्टडी करणार आहोत या लेसनमधला. सो हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिले. त्याच्यामध्ये फर्स्ट तुम्ही स्टडी केलं फंगस. सो काही फंगस जे आहेत ते जर मॉइश्चर असेल आजूबाजूला तर या मॉइश्चरमध्ये फास्ट ग्रो होतात. त्याच्यामध्ये लेदर मटेरियल असेल, वुडन आर्टिकल असतील, तर या सगळ्या गोष्टींवरती फंगस फास्ट ग्रो होतात आणि ग्रो झाल्यानंतर ते जे मटेरियल आहे त्याचं रप्चरिंग करतात किंवा ते मटेरियल डॅमेज करायला सुरुवात करतात. सो ज्या मटेरियलवरती वुडन मटेरियल असेल किंवा लेदरचं असेल किंवा कॉटन फॅब्रिक असेल तर याच्यावरती जर फंगस ग्रो झालं तर ते मटेरियल फर्दर यूज करण्यासारखं राहत नाही. सो हा आपण फंगस स्टडी केला. ह्या आर्टिकल्सना खराब करण्याबरोबरच हा फंगस काही फूड ॲटम्समध्ये सुद्धा ग्रो होतो, जसं की पिकल्स, जॅम, सॉस, मोरब्बा. या फूड ॲटममध्ये जर फंगस ग्रो झालं तर ते फंगस एक टॉक्झिन, मायकोटॉक्झिन त्याच्यामध्ये रिलीज करतं आणि त्यामुळे ते जे फूड आहे ते फर्दर यूज करण्यायोग्य राहत नाही किंवा इडिबल राहत नाही. सो हे आपण बघितलं फंगस ह्या फर्स्ट हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये. सेकंड आपण स्टडी केला क्लोस्ट्रिडियम, जो फूड पॉयझनिंग कॉज करतो. आता क्लोस्ट्रिडियम नंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत अदर हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. सो अदर हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये काय सांगितलेलं आहे बघा. तुम्ही फंगस पाहिला, क्लोस्ट्रिडियम हा बॅक्टेरिया पाहिला. मग बॅक्टेरियांमध्ये एकटा क्लोस्ट्रिडियमच आहे का जो आपल्याला त्रासदायक ठरणार आहे किंवा हार्मफुल आहे? तर असं नाही. त्याला सोडून असे बरेच मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत जे आपल्याला हार्मफुल आहेत. याच्यामध्ये बॅक्टेरिया, व्हायरसेस, प्रोटोझोआ, फंजाय यासारखे सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम येतात जे आपल्याला हार्मफुल ठरू शकतात. त्यानंतर व्हायरसेस जे आहेत त्याच्याबद्दल एक सेपरेट त्यांनी दिलेलं आहे की व्हायरसेस आर स्मॉलर दॅन बॅक्टेरिया. व्हायरसेस बॅक्टेरियापेक्षा स्मॉल असतात आणि ते फक्त लिव्हिंग सेलच्या आतच ग्रो होऊ शकतात, रिप्रोड्यूस करू शकतात. सो हे व्हायरसेसच्या बाबतीत नीट लक्षात ठेवा. व्हायरसेस खूप स्मॉल पार्टिकल्स असतात. ॲक्च्युली ते लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग यांच्या बॉर्डरवरती असतात, म्हणजे यांना लिव्हिंगमध्येही कन्सिडर केलं जात नाही आणि नॉन लिव्हिंगमध्ये सुद्धा कन्सिडर केलं जात नाही. मग हे स्मॉल व्हायरसेस जे आहेत त्यांना जर ग्रो व्हायचं असेल, त्यांचा जर नंबर वाढवायचा असेल, म्हणजे एका व्हायरसेसचे 2, 2चे 4 असा जर नंबर इन्क्रीज करायचा असेल तर ते फक्त लिव्हिंग सेलच्या आतच त्यांचा नंबर इन्क्रीज करू शकतात. बाहेरच्या ॲटमॉस्फिअरमध्ये म्हणजे एअरमध्ये असताना, एखाद्या सरफेसवरती असताना हे व्हायरसेस ग्रो होऊ शकत नाहीत, त्यांचा नंबर इन्क्रीज होऊ शकत नाही. जर त्या व्हायरसला लिव्हिंग सेलच्या आत, एखाद्या जिवंत सेलच्या आत एंट्री मिळाली तरच तो व्हायरस रिप्रोड्यूस होतो, ग्रो होतो, त्याचा नंबर इन्क्रीज होऊ शकतो. ओके, सो मी तुम्हाला सांगितलं की एकटा क्लोस्ट्रिडियाच नाही तर बरेच वेगवेगळे बॅक्टेरिया आहेत, वेगवेगळे फंजाय आहेत, काही प्रोटोझोआ सुद्धा आपल्याला त्रासदायक असतात, जसं की अमिबा, एंटामिबा हिस्टोलायटिका हा एक अमिबा आहे जो आपल्याला अमिबायासिस हा डिसीज कॉज करतो. याशिवाय काही व्हायरसेस आहेत ते सुद्धा आपल्याला डिसीजेस कॉज करू शकतात. सो असे वेगवेगळे ऑर्गॅनिझम, बॅक्टेरिया, व्हायरसेस, प्रोटोझोआ आणि फंजाय जे आपल्याला डिसीज कॉज करू शकतात. याच्यामध्ये व्हायरसेस खूप स्मॉल, बॅक्टेरियांपेक्षाही स्मॉल असतात अँड दे कॅन ग्रो अँड रिप्रोड्यूस ओनली इनसाइड द लिव्हिंग सेल. सो रिमेंबर धिस थिंग. आफ्टर दॅट देर इज बॉक्स ऑफ इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. याच्याच खाली इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट हा एक बॉक्स दिलेला आहे आणि याच्यामध्ये 2 सायंटिस्टबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सो फर्स्ट सायंटिस्ट आहेत व्हॅन इरमेंजेम. सो हे जे सायंटिस्ट आहेत व्हॅन इरमेंजेम यांनी काय केलं तर सुरुवातीला फूड पॉयझनिंग कशामुळे होतं किंवा फूड कोणत्या ऑर्गॅनिझममुळे खराब होतं हे माहिती नव्हतं किंवा सांगता येत नव्हतं. तर तेव्हा व्हॅन इरमेंजेम या सायंटिस्टनी सगळ्यात पहिल्यांदा अनएरोबिक बॅक्टेरिया डिस्कवर केला, क्लोस्ट्रिडियम बोटुलिनम. हा तुम्ही शिकलेला आहात. क्लोस्ट्रिडियम बोटुलिनम हा फूड पॉयझनिंग कॉज करतो. हे सगळ्यात पहिल्यांदा व्हॅन इरमेंजेम या सायंटिस्टनी डिस्कवर केलं. दुसरे सायंटिस्ट दिलेले आहेत इडा बेंगस्टन.
या ज्या सायंटिस्ट आहेत यांनी शिकागो युनिव्हर्सिटीमध्ये बायोकेमिस्ट्रीमध्ये त्यांनी स्टडी केलेला आहे। तर या ज्या सायंटिस्ट आहेत यांनी 2 रिसर्च केलेले आहेत ते दिलेले आहेत त्यांनी। त्यातला फर्स्ट रिसर्च ऑन टॉक्झिन रिस्पॉन्सिबल फॉर गॅस गँग्रीन। गॅस गँग्रीन या डिसीजसाठी एक टॉक्झिन रिस्पॉन्सिबल आहे, तर ते टॉक्झिन कोणतं आहे ते यांनी डिस्कवर केलं आणि त्याच्या अगेन्स्ट अँटीटॉक्झिनवरती सुद्धा यांनी काम केलं, जे अँटीटॉक्झिन या गॅस गँग्रीनच्या टॉक्झिनला ट्रीट करू शकेल, त्याला किल करू शकेल, असं अँटीटॉक्झिनवरती सुद्धा त्यांनी रिसर्च केला। सो आय रिपीट, रिसर्च ऑन टॉक्झिन रिस्पॉन्सिबल फॉर गॅस गँग्रीन अँड अँटीटॉक्झिन टू ट्रीट दिस गॅस गँग्रीन. This research by the Ida Bengtson. Second research was on typhus. सेकंड जो रिसर्च त्यांनी परफॉर्म केला तो टायफस वरती केला। हा डिसीज किंवा ह्याच्यावरती रिसर्च करत असताना टायफस हा डिसीज त्यांना स्वतःला झाला, पण त्याच्यामधून त्या कव्हर झाल्या आणि त्यानंतर त्यांनी टायफस मेडल यांनी त्यांना ऑनर केलं गेलं किंवा हा अवॉर्ड त्यांना देण्यात आला 1947 मध्ये। सो दिस इज अबाउट इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट। मुलांनो किती सायंटिस्ट सांगितले तुम्हाला? 2। फर्स्ट कोण होते? व्हॅन इरमेंजेम यांनी काय डिस्कवर केला? अनएरोबिक बॅक्टेरिया दॅट इज क्लोस्ट्रिडियम बोटुलिनम विच इज रिस्पॉन्सिबल फॉर फूड पॉयझनिंग। अँड इडा बेंगस्टन हे सेकंड सायंटिस्ट सांगितले ज्यांचे 2 रिसर्च सांगितलेले आहेत। फर्स्ट रिसर्च वॉज ऑन टॉक्झिन रिस्पॉन्सिबल फॉर गॅस गँग्रीन अँड अँटीटॉक्झिन to treat that toxin, and second research was on typhus. While performing that research she was contracted with that disease. तो रिसर्च करत असताना त्यांना टायफस हा डिसीज झाला, मात्र त्यातून कव्हर झाल्या आणि नंतर त्यांना टायफस मेडलने ऑनर करण्यात आलं, त्यांना त्याचा रिवॉर्ड देण्यात आला इन 1947। सो हे इंट्रोडक्शन झालेलं आहे। सगळ्यांना हे कळलं का? बघा हा पॉईंट सोपा आहे की तुम्ही एक फंजाय आणि एक बॅक्टेरिया स्टडी केलेला आहे, ते सोडून अजून बॅक्टेरिया आहेत, अजून फंजाय आहेत, व्हायरसेस आणि प्रोटोझोआ आहेत जे ह्युमन बिंगला हार्मफुल आहेत। त्यात व्हायरसेस सांगितले की खूप स्मॉल, बॅक्टेरियांपेक्षाही स्मॉल आहेत, जे फक्त लिव्हिंग सेलच्या आतच ग्रो आणि रिप्रोड्यूस करू शकतात। सो बोर्डवरती लिहिलेल्या इन्फॉर्मेशनमध्ये हे दोन्ही सायंटिस्ट आणि त्यांचे रिसर्च जे आहेत ते नोट डाऊन करा आणि व्यवस्थित लक्षात ठेवा। फायनली या लेसनमध्ये एक चार्ट दिलेला आहे, तर त्या चार्टमध्ये डिसीजचं नेम, तो डिसीज कोणत्या व्हायरस, बॅक्टेरिया किंवा फंजायमुळे होतो, नेक्स्ट त्या डिसीजचं ट्रान्समिशन कसं होतं, म्हणजे एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनकडे तो डिसीज जातो कसा, आणि याला प्रिव्हेंट कसं करायचं, तर याचा एक चार्ट दिलेला आहे। मुलांनो बऱ्याचदा या चार्टवरती एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जातो। सो हा चार्ट तुम्हाला व्यवस्थित लर्न करायचा आहे आणि समजून घ्यायचा आहे। सो चार्ट काय आहे ते पहा। सो नेक्स्ट आपण पाहतोय काही डिसीजेस, त्यांचा पॅथोजन किंवा कोणत्या पॅथोजनमुळे आपल्याला तो डिसीज कॉज केला जातो। मोड ऑफ इन्फेक्शन म्हणजे हा डिसीज एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनकडे स्प्रेड कसा होतो, आणि प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणजे तो डिसीज जर प्रिव्हेंट करायचा असेल, होऊ द्यायचा नसेल, तर आपण काय करू शकतो। सो या गोष्टी आपण याच्यामध्ये पाहणार आहोत। सो फर्स्ट डिसीज आहे एड्स। बऱ्यापैकी सगळ्यांना एड्स डिसीजबद्दल माहिती आहे। सो सायंटिफिक इन्फॉर्मेशन जी दिलेली आहे ती पहा। एड्स याचा पॉझिटिव्ह एजंट किंवा पॅथोजन जो आहे तो व्हायरस आहे, आणि कदाचित तुमच्यापैकी बऱ्यापैकी मुलांना माहिती असेल की HIV ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस हा जो व्हायरस आहे तो आपल्याला एड्स हा डिसीज कॉज करतो। आणि एड्सचा फुल फॉर्म काय आहे माहिती आहे का? बघा एड्सचा फुल फॉर्म आहे, ए म्हणजे ॲक्वायर्ड, आय आणि डी साठी आहे इम्युनो डेफिशियन्सी। बघा ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम। सो एड्सचा फुल फॉर्म होतो ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम, आणि हा जो डिसीज आहे तो एक व्हायरस कॉज करतो, व्हायरल डिसीज आहे, आणि याच्या व्हायरसचं नेम आहे HIV। HIVचा फुल फॉर्म आहे ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस। सो सगळ्यांनी हे व्यवस्थित एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा।
नेक्स्ट मोड ऑफ इन्फेक्शन. मोड ऑफ इन्फेक्शन म्हणजे इन्फेक्टेड पर्सनकडून हेल्दी पर्सनपर्यंत, म्हणजे एखाद्या व्यक्तीला एड्स झालेला आहे तर त्याच्याकडून ज्या व्यक्तीला झालेला नाही तिच्यापर्यंत तो डिसीज कसा येतो, तर याचे वेज नीट लक्षात ठेवा. सो फर्स्ट थ्रू blood and semen of infected person. Okay, of infected person. थ्रू ब्लड. एखाद्या पर्सनला एड्स झालेला असेल तर त्याचं जे ब्लड आहे ते ब्लड जर आपल्या ब्लडच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये आलं एनी हाऊ, तर या ब्लड टू ब्लड कॉन्टॅक्टमधून हा जो डिसीज आहे तो स्प्रेड होतो. ब्लड सगळ्यांना माहिती आहे. सेकंड आहे सीमेन. सीमेन म्हणजे काय असतं, तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये एक फ्लुइड किंवा एक लिक्विड जे आहे ते सिक्रेट केलं जातं. एक लिक्विड पदार्थ जो आहे तो बाहेर सिक्रेट केला जातो आणि त्या पदार्थाला सीमेन असं म्हटलं जातं. तर हे जे सीमेन आहे ह्या सीमेनमधून सुद्धा हा एड्स डिसीज ट्रान्समिट होऊ शकतो. सो सीमेन सेक्शुअल कॉन्टॅक्टच्या वेळीच रिलीज केलं जाणारं लिक्विड आहे किंवा फ्लुइड आहे. तर असा अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट म्हणजे हेल्दी पर्सनचा इन्फेक्टेड पर्सनशी जर सेक्शुअल कॉन्टॅक्ट झाला तर त्या सीमेनमधून सेक्शुअल कॉन्टॅक्टच्या वेळी रिलीज होणाऱ्या फ्लुइडमधून तो डिसीज जो आहे तो स्प्रेड होतो. आणि सेकंड ट्रान्समिशनचा वे आहे तो म्हणजे फ्रॉम मदर टू चाइल्ड थ्रू मिल्क. सपोज एखादी मदर HIV पॉझिटिव्ह असेल किंवा एड्स झालेला असेल आणि त्या मदरच्या चाइल्डला जर ती ब्रेस्ट फिडिंग करत असेल, दूध पाजत असेल, तर त्या मिल्कमधून तो जो डिसीज आहे किंवा तो जो व्हायरस आहे तो मदरमधला व्हायरस तिच्या चाइल्डपर्यंत जाऊ शकतो. सो हे 3 मेजर वेज आहेत. एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे, ब्लड टू ब्लड कॉन्टॅक्ट. सेकंड, सीमेनमधून डिसीज स्प्रेड होतो. आणि तिसरा, मदर टू चाइल्ड कसा जाऊ शकतो, मिल्कमधून जाऊ शकतो. जर मदर इन्फेक्टेड असेल आणि चाइल्ड नॉर्मल आहे, हेल्दी आहे, तर इन्फेक्टेड मदरमधला HIV व्हायरस चाइल्डपर्यंत जाऊ शकतो मिल्कमधून. सो हा सांगितला तुम्हाला मोड ऑफ इन्फेक्शन. मोड ऑफ इन्फेक्शन नंतर नेक्स्ट आहे प्रिव्हेंटिव्ह मेजर. प्रिव्हेंटिव्ह मेजरमध्ये काय सांगितलेलं आहे बघा. सो फर्स्ट, सेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट. सेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट. एड्स स्प्रेड होण्याचं मेन जे रिझन आहे ते म्हणजे अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट. सेक्शुअल कॉन्टॅक्टमधून हा डिसीज खूप जास्त प्रमाणात स्प्रेड होतो. तुम्हाला आत्ताच सांगितलं, सेक्शुअल कॉन्टॅक्टच्या वेळी रिलीज होणारं सीमेन हे जे लिक्विड आहे त्याच्यामुळे तो स्प्रेड होतो. सो सेक्शुअल कॉन्टॅक्ट जो आहे तो सेफ केला पाहिजे. सेकंड थिंग जी आहे ती म्हणजे अवॉइड रियूज ऑफ निडल अँड इंजेक्शन. निडल आणि इंजेक्शन जे असतात त्यांचा रियूज अवॉइड करा. म्हणजे बघा, एकदा जर तुम्ही निडल वापरली किंवा एखादं इंजेक्शन यूज केलं त्यानंतर ते फेकून द्या. डिस्पोजेबल निडल यूज करा. एक दुसऱ्याने यूज केलेलं निडल पुन्हा यूज करू नका, कारण निडलचा आणि ब्लडचा कॉन्टॅक्ट झालेला असतो. सो त्या निडलवरती असणारा HIV हा व्हायरस जेव्हा तीच निडल दुसऱ्या पर्सनला यूज केली जाईल तेव्हा त्याच्या बॉडीमध्ये तो जाऊ शकतो. सो ह्या 2 गोष्टींची केअर घ्यायची आहे. सेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट जो आहे तो असला पाहिजे आणि निडल आणि इंजेक्शन यांचा रियूज अवॉइड करायचा. एकदा यूज केलं की ते डिस्पोज करायचे प्रॉपरली. सो हे झालं एड्स. एकदा रिपीट करा. डिसीजचं नेम काय आहे, एड्स. त्याचा पॉझिटिव्ह एजंट आहे व्हायरस. HIV या व्हायरसमुळे एड्स होतो. इन्फेक्शन कसं होतं, तर इन्फेक्टेड पर्सनचं ब्लड किंवा सीमेन आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर, किंवा इन्फेक्टेड मदरकडून तिच्या चाइल्डकडे कसा जातो, थ्रू मिल्क. जर हा डिसीज प्रिव्हेंट करायचा असेल तर फर्स्ट
सेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट असला पाहिजे आणि निडल आणि इंजेक्शनचा रियूज जो आहे तो अवॉइड करायचा. सो सगळ्यांनी एक एक डिसीज लर्न करत चला. म्हणजे एक्झाममध्ये देताना चार्टच दिला जातो आणि त्याच्यामध्ये गॅप ठेवले जातात, रिकाम्या जागा ठेवल्या जातात, ते आपल्याला कंप्लीट करायचे असतात. त्यासाठी हे सगळं व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. सुरुवातीला मी जे बोर्डवरती लिहिलेले आहेत, एड्स, हिपॅटायटिस, इन्फ्लुएन्झा, मिझल अँड चिकन पॉक्स, बर्ड फ्लू आणि स्वाईन फ्लू हे सगळे, आणि अजून एक आहे डेंग्यू, हे सगळे व्हायरल डिसीजेस सुरुवातीला दिलेले आहेत. सगळ्यांचा पॉझिटिव्ह एजंट आहे व्हायरस. ठीक आहे. सेकंड डिसीज आहे हिपॅटायटिस. हिपॅटायटिसचा सुद्धा पॉझिटिव्ह एजंट आहे व्हायरस. हिपॅटायटिसचे ABCDE असे हिपॅटायटिस A, हिपॅटायटिस B, हिपॅटायटिस C असे 5 वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरसेस आहेत जे आपल्याला हिपॅटायटिस हा डिसीज कॉज करू शकतात. ठीक आहे. आता हा जो डिसीज आहे तो इन्फेक्टेड पर्सनपासून हेल्दी पर्सनपर्यंत कसा ट्रान्समिट होतो तर बघा, कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर जर घेण्यात आलं तर याच्यामधून कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर म्हणजे फूड किंवा वॉटर ज्याच्यामध्ये ऑलरेडी हेपॅटायटिसचा व्हायरस आहे असं जर फूड आणि वॉटर आपण घेतलं तर त्याच्यामुळे तो डिसीज जो आहे तो आपल्यापर्यंत पोहोचू शकतो, आपल्याला हेपॅटायटिस होऊ शकतो. सो जर डिसीज अवॉइड करायचा असेल, प्रिव्हेंट करायचं असेल तर काय करायचं? साधं लॉजिक आहे, क्लीन अँड फिल्टर्ड वॉटर. पहिली गोष्ट, खराब वॉटरमधून स्प्रेड होतं आहे, सो वॉटर कसं पाहिजे? क्लीन अँड फिल्टर्ड वॉटर जे आहे ते यूज केलं पाहिजे. आणि सेकंड थिंग, आपलं जे फूड आहे ते फूड कवर्ड ठेवलं पाहिजे. सो प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड, प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड असला पाहिजे. बघा, आपण जे वॉटर घेतोय ते क्लीन आणि फिल्टर्ड असेल तर त्याच्यामध्ये हेपॅटायटिसचा व्हायरस असणार नाही आणि तो डिसीज होणार नाही. याशिवाय फूडमधून डिसीज स्प्रेड होतो. सो आपण जर जे फूड आहे ते प्रॉपर व्यवस्थित ठेवलं, कवर ठेवलं तर त्याच्यामध्ये तो पॅथोजन येणारच नाही. सो प्रॉपर स्टोरेज जर केलं फूडचं तर तो व्हायरस जो आहे तो आपल्यापर्यंत स्प्रेड होणार नाही. सो सेकंड डिसीज आपण बघितला हिपॅटायटिस. किती डिसीज झाले मुलांनो? 2. एड्स, हेपॅटायटिस. एड्सचा पॉझिटिव्ह एजंट व्हायरस, हेपॅटायटिसचा सुद्धा व्हायरस. एड्स कसा स्प्रेड होतो? इन्फेक्टेड पर्सनचं ब्लड आणि सीमेन जर आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर, किंवा इन्फेक्टेड मदर टू हर चाइल्ड थ्रू मिल्कमधून स्प्रेड होतो. आणि प्रिव्हेंट करायचा असेल तर फर्स्ट सेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट पाहिजे एड्समध्ये आणि अवॉइड रियूज ऑफ निडल अँड इंजेक्शन. हिपॅटायटिसमध्ये कंटॅमिनेटेड फूड आणि वॉटरमधून स्प्रेड होतो. सो जे वॉटर आहे ते क्लीन आणि फिल्टर्ड घ्यायचं आहे आणि फूड प्रॉपरली स्टोअर करायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये पॅथोजन येणार नाही. सो हे आपण बघितला सेकंड डिसीज हेपॅटायटिस. नेक्स्ट इन्फ्लुएन्झा. इन्फ्लुएन्झाचा पॉझिटिव्ह एजंट सुद्धा आहे व्हायरस. नेक्स्ट, हा जो डिसीज आहे हा स्प्रेड कसा होतो? सो थ्रू कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. इन्फ्लुएन्झा, फ्लू, कॉमन कोल्ड म्हणजे सर्दीसारखा आजार. तर हा आजार व्हायरल आहे, कोरोना व्हायरसच्या काही स्पेसिस ज्याच्यामुळे तो कॉज केला जातो. आणि शक्यतो ज्या पर्सनला इन्फ्लुएन्झा झालाय, सर्दी झाली आहे, अशा पर्सनच्या कॉन्टॅक्टमध्ये जर आपण गेलो तर हा डिसीज आपल्यापर्यंत स्प्रेड होतो. मग याच्यामध्ये आपल्याला काय फॉलो करायचं आहे? तर फर्स्ट पर्सनल हायजीन फॉलो करायचं आहे. पर्सनल हायजीन फॉलो करायचं म्हणजे सपोज स्नीजिंग किंवा कफिंग होत असेल तर आपलं माउथ किंवा फेस जो आहे तो हँकरचिपनी कव्हर करणं किंवा आपले हँड वरचेवर क्लीन करत राहणं, ते सतत फेसला न लावणं, यासारख्या गोष्टी हायजीनमध्ये येतात. सो प्रॉपर हायजीन, पर्सनल हायजीन फॉलो केलं पाहिजे. अँड अवॉइड कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. सो इन्फेक्टेड पर्सनशी कॉन्टॅक्ट अवॉइड करायचा. ज्याला इन्फ्लुएन्झा झालेला आहे त्या पर्सनच्या कॉन्टॅक्टमध्ये यायचं नाही म्हणजे आपल्याला हा डिसीज होत नाही. सो इन्फ्लुएन्झा कळलं का? बघा, व्हायरल डिसीज आहे. ज्या पर्सनला इन्फ्लुएन्झा झालाय
त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही जवळपास जरी आला तरी तुम्हाला तो डिसीज होणार आहे. नेक्स्ट, जर हा डिसीज होऊ द्यायचा नसेल तर तुम्ही पर्सनल हायजीन फॉलो करा, हँड्स प्रॉपरली क्लीन करत राहा सतत, आणि इन्फेक्टेड पर्सनशी कॉन्टॅक्ट जो आहे तो अवॉइड करा. ह्या 2 वेनी तुम्ही डिसीज प्रिव्हेंट करू शकता. सो हा 3rd डिसीज होता. नेक्स्ट आहे मीजल अँड चिकन पॉक्स. मीजल आणि चिकन पॉक्स हा सुद्धा व्हायरल डिसीज आहे, व्हायरसमुळे होतो. आता हा स्प्रेड कसा होतो तर कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन अँड कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. सो बघा, मीजल आणि चिकन पॉक्स यासारखे जे डिसीजेस आहेत हे व्हायरसमुळे होतात. तर याच्यामध्ये आपण इन्फेक्टेड पर्सनच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो तर हा डिसीज जो आहे तो स्प्रेड होतो. मग आता मीजल आणि चिकन पॉक्स तुम्हाला कदाचित माहिती असतील, त्याला कांजण्या किंवा गोवर यासारखं आपण म्हणतो, तर ते डिसीजेस आहेत. तर इन्फेक्टेड पर्सनच्या कॉन्टॅक्टमधून हे डिसीजेस स्प्रेड होतात. जर होऊ द्यायचे नसतील तर आपण काय करू शकतो याच्यामध्ये. सो फर्स्ट, व्हॅक्सिनेशन. सेकंड आहे अनकंटामिनेटेड वॉटर अँड क्लीन फूड. अनकंटामिनेटेड वॉटर अँड फूड. सो बघा, इन्फेक्टेड पर्सनच्या कॉन्टॅक्टमध्ये येण्याने हा डिसीज स्प्रेड होतोय. सो याच्यामध्ये जर आपण मीजल आणि चिकन पॉक्सचे जर व्हॅक्सिन घेतलेले असतील तर डिसीज होत नाही. सो बेस्ट प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे. ज्या डिसीजमध्ये व्हॅक्सिन अवेलेबल आहे त्याच्यामधलं जर आपण व्हॅक्सिन घेतलेलं असेल तर डिसीज होत नाही. आणि नेक्स्ट, अनकंटामिनेटेड वॉटर आणि फूड जे आहे ते आपण याच्यामध्ये घेऊ शकतो, ज्याच्यामुळे डिसीज स्प्रेड होणार नाही. नेक्स्ट, बर्ड फ्लू आणि स्वाईन फ्लू हे जे 2 डिसीजेस आहेत हे सुद्धा व्हायरल डिसीजेस आहेत किंवा व्हायरसमुळे होतात. नेक्स्ट, कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड बर्ड्स अँड ॲनिमल. कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड बर्ड्स अँड ॲनिमल. सो इन्फेक्टेड बर्ड्स किंवा ॲनिमलशी जर कॉन्टॅक्ट झाला तर याच्यामधून हा डिसीज स्प्रेड होऊ शकतो. आणि जर अवॉइड करायचा असेल तर पर्सनल हायजीन फॉलो करायचे. आणि सेकंड थिंग, प्रॉपरली कुक मीट जे आहे ते आपल्याला घ्यायचे. प्रॉपरली कुक मीट. सो बघा, बर्ड फ्लू आणि स्वाईन फ्लू दोन्ही डिसीजेस व्हायरल आहे. जे इन्फेक्टेड बर्ड किंवा ॲनिमलच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो तर हा डिसीज होतो. आणि जर होऊ द्यायचा नसेल तर पर्सनल हायजीन आपल्याला फॉलो करायचं आहे. आणि प्रॉपरली कुक मीट जे आहे ते आपल्याला याच्यामध्ये, म्हणजे आपण जे चिकन किंवा मटन जे आपण खातो ते प्रॉपरली कुक्ड असलं पाहिजे, तर त्याच्यामधला तो व्हायरस किल होतो आणि डिसीज प्रिव्हेंट केला जातो. सो आपण 5 डिसीजेस बघितले: एड्स, हेपॅटायटिस, इन्फ्लुएन्झा, मीजल अँड चिकन पॉक्स, बर्ड फ्लू अँड स्वाईन फ्लू. सगळे व्हायरल डिसीजेस आहेत. एड्स ब्लड, सीमेन आणि मिल्क ह्या 3 वेनी स्प्रेड होतो. सो सेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट ठेवायचा आणि निडल आणि इंजेक्शन रियूज करायचे नाहीत. नेक्स्ट, हिपॅटायटिस कंटामिनेटेड फूड आणि वॉटरमधून होतो. सो क्लीन वॉटर आणि प्रॉपरली स्टोर्ड फूड असलं पाहिजे. इन्फ्लुएन्झा इन्फेक्टेड पर्सनच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे होतो, त्यामुळे पर्सनल हायजीन फॉलो करायचा आणि इन्फेक्टेड पर्सनशी कॉन्टॅक्ट अवॉइड करायचा. मीजल आणि चिकन पॉक्स हे सुद्धा इन्फेक्टेड पर्सनच्या कॉन्टॅक्टमध्ये जर आलं तर हा डिसीज स्प्रेड होतो. तर यासाठी व्हॅक्सिनेशन आहे आणि अनकंटामिनेटेड फूड आणि वॉटर घ्यायचं आहे. बर्ड फ्लू आणि स्वाईन फ्लू हे जर आपण इन्फेक्टेड बर्ड्स आणि ॲनिमलच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो तर होतो. तर यात सुद्धा पर्सनल हायजीन आणि प्रॉपरली कुक मीट जे आहे ते आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे. सो हे 5 डिसीजेस नंतर नेक्स्ट आहे डेंग्यू, निमोनिया, लेप्रसी, कॉलरा. तर हे डिसीजेस जे आहेत ते आपण नेक्स्ट पाहतोय. सो पहा, सो नेक्स्ट डिसीज इज डेंग्यू. डेंग्यू हा सुद्धा व्हायरसमुळे कॉज होणारा डिसीज आहे. सो याचा पॅथोजन आहे व्हायरस. नेक्स्ट, मोड ऑफ इन्फेक्शन. डेंग्यू हा डिसीज एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनकडे स्प्रेड कसा होतो?
मॉस्किटो बाईटमधून जर इन्फेक्टेड पर्सनला बाईट केलेला जो मॉस्किटो आहे त्याच मॉस्किटोने हेल्दी पर्सनला जर बाईट केलं तर त्याच्या बाईटमधून तो व्हायरस जो आहे तो इन्फेक्टेडकडून हेल्दी पर्सनकडे स्प्रेड होतो आणि डिसीज जो आहे तो स्प्रेड होतो. सो सिम्पल आहे, मॉस्किटो बाईटमधून हा डिसीज स्प्रेड होणार आहे. तुम्हाला डेंग्यू आणि मलेरिया दोन्ही माहिती आहेत की मॉस्किटो बाईटमुळे स्प्रेड होतात, मात्र पॅथोजन वेगळा आहे. डेंग्यूचा पॅथोजन आहे व्हायरस आणि मलेरिया जो आहे तो एका प्रोटोझोआमुळे होतो. ठीक आहे, सो मॉस्किटो बाईटमुळे स्प्रेड होतोय. मग आता साधी गोष्ट आहे, जर मॉस्किटो बाईटमुळे स्प्रेड होतोय तर प्रिव्हेंट कसा करायचा, तर मॉस्किटो बाईट प्रिव्हेंट करायचा. मग ते कसं केलं जाऊ शकतं, तर क्लीनलीनेस, सराउंडिंग जर आपण क्लीन ठेवला तर क्लीन सराउंडिंगमध्ये मॉस्किटो जास्त ग्रो होत नाहीत. सो सराउंडिंग क्लीन ठेवायचे, मॉस्किटोजना कंट्रोल करायचं. मग त्याच्यामध्ये रिपेलंट तुम्ही यूज करू शकता, मॉस्किटो रिपेलंट किंवा इन्सेक्टिसाइड्स यूज केले जाऊ शकतात ज्याच्या मदतीनं आपण मॉस्किटोजना किल करू शकतो. आणि प्रिव्हेंट स्टॅग्नेशन ऑफ वॉटर, म्हणजे एका ठिकाणी पाणी साचू द्यायचं नाही, कारण एका ठिकाणी पाणी जर साठलं तर त्या साठलेल्या पाण्यामध्ये मॉस्किटोज त्यांचे एग ले करतात. शक्यतो साठलेल्या पाण्यात ले करतात, वाहत्या पाण्यामध्ये करत नाहीत. सो कुठेही वॉटर स्टॅग्नंट होऊ द्यायचं नाही, साठू द्यायचं नाही. सो 3 गोष्टी आहेत, सराउंडिंग क्लीन ठेवा, मॉस्किटो बाईट कंट्रोल करा, मॉस्किटोजना कंट्रोल करा, अवॉइड स्टॅग्नेशन ऑफ द वॉटर, वॉटरचं स्टॅग्नेशन होऊ देऊ नका. सो फर्स्ट डिसीज होता डेंग्यू, त्याचा पॉझिटिव्ह एजंट आहे व्हायरस, मॉस्किटो बाईटमुळे स्प्रेड होतो, त्यामुळे मॉस्किटोंना कंट्रोल करायचं आहे, स्टॅग्नेशन ऑफ वॉटर अवॉइड करायचं आहे आणि सराउंडिंग क्लीन ठेवायचं आहे. नेक्स्ट डिसीज आहे न्यूमोनिया. न्यूमोनिया जो डिसीज आहे तो एका बॅक्टेरियामुळे होतो. हा जो डिसीज आहे तो आता रेस्पिरेटरी सिस्टीमशी रिलेटेड डिसीज आहे, त्यामुळे ज्या पर्सनला न्यूमोनिया झाला आहे त्याच्या माउथमधून किंवा नोजमधून एअरमध्ये जे ड्रॉपलेट, जेव्हा आपण शिंकतो, खोकतो किंवा मोठ्याने बोलतो त्यावेळी आपल्या माउथमधून ड्रॉपलेट जे आहेत ते एअरमध्ये रिलीज होतात. तर असे एअरमधले ड्रॉपलेट त्या इन्फेक्टेड पर्सनकडून आपल्यापर्यंत जर पोहोचले तर हा डिसीज स्प्रेड होणार आहे. तो थोडक्यात हा डिसीज अवॉइड करायचा असेल तर याच्यामध्ये व्हॅक्सिन अवेलेबल आहे किंवा इन्फेक्टेड पर्सनचा कॉन्टॅक्ट अवॉइड करायचा. ह्या 2 वेळी तुम्ही न्यूमोनिया हा डिसीज अवॉइड करू शकता. नेक्स्ट लेप्रसी. लेप्रसी म्हणजे कुष्ठरोग. तर हा डिसीज एका बॅक्टेरियामुळे होतो, मायकोबॅक्टेरियम लेप्री हा बॅक्टेरिया आहे, त्याच्यामुळे तो डिसीज होतो. ज्या पर्सनला लेप्रसी हा डिसीज झालेला आहे त्या पर्सनच्या लॉंग टर्म कॉन्टॅक्टमध्ये आपण जर राहिलो तर त्या पर्सनकडून, त्याच्या वापरलेल्या वस्तूंमधून हा डिसीज त्याच्याकडून आपल्यापर्यंत स्प्रेड होऊ शकतो. जर लेप्रसी हा डिसीज अवॉइड करायचा असेल तर इन्फेक्टेड पर्सनशी कॉन्टॅक्ट अवॉइड करायचा आणि त्याच्या बिलॉंगिंगशी, म्हणजे त्याच्या ज्या वस्तू आहेत त्यांच्याशी जास्त कॉन्टॅक्ट करायचा. आता लेप्रसी. मुलांनो, आपण व्हायरल डिसीजेस कोणकोणते शिकलो. फर्स्ट होता एड्स, स्वाईन फ्ल्यू, बर्ड फ्ल्यू, इन्फ्लुएन्झा, मीझल्स, चिकन पॉक्स हे डिसीजेस आपण बघितले. आणि त्यानंतर डेंग्यू हा सुद्धा व्हायरल होता. पण आता बघा, निमोनिया, लेप्रसी आणि कॉलरा तिन्ही डिसीजेस कशामुळे होत आहेत, बॅक्टेरियामुळे. त्यातला निमोनिया ड्रॉपलेटमधून स्प्रेड होतो, लेप्रसी इन्फेक्टेड पर्सनच्या कॉन्टॅक्टमधून स्प्रेड होतो आणि कॉलरा हा कंटॅमिनेटेड फूड आणि वॉटर. कॉलराची साथ जी आहे ती पावसाळ्यात शक्यतो येतो, ज्याच्यामध्ये पाणी जर खराब असेल, ड्रिंकिंग वॉटर किंवा आपण जे फूड खातोय हे जर खराब असेल तर त्याच्यामधून हा डिसीज स्प्रेड होतो. सो कॉलरा जर प्रिव्हेंट करायचं असेल तर क्लीन फूड आणि क्लीन वॉटर आपल्याला घेतलं पाहिजे. आणि नेक्स्ट मलेरिया. हा डिसीज एका प्रोटोझोआमुळे होतो. प्रोटोझोआ म्हणजे किंगडम प्रोटिस्टा, त्यातल्या पॅथोजनमुळे होतो आणि त्याचं नेम आहे प्लाझ्मोडियम. त्या प्लाझ्मोडियमच्या 4 स्पेसीज आहेत, प्लाझ्मोडियम व्हिवॅक्स, प्लाझ्मोडियम फॅल्सिपेरम, प्लाझ्मोडियम ओव्हेली आणि प्लाझ्मोडियम मलेरी. तर ह्या 4 पॅथोजनमुळे मलेरिया हा डिसीज कॉज होऊ शकतो. सो तुम्हाला नेम दिलेले नाही आहेत, जस्ट एवढंच लक्षात ठेवा की मलेरिया प्रोटोझोआमुळे होतो. हा डिसीजसुद्धा मॉस्किटो बाईटमधून स्प्रेड होतो. सो आधीच सांगितलं डेंग्यू आणि मलेरिया मॉस्किटो बाईटनी स्प्रेड होतात. इथे तुम्हाला काय सांगितलं होतं की प्रिव्हेंट कसं करायचा. एक, क्लीनलीनेस, सराउंडिंग जे आहे ते क्लीन ठेवायचं.
आता या ठिकाणी बघा डिसीजचं नेम आहे क्लीनलीनेस ऑफ सराउंडिंग. डिसीजचं जे नेम आहे ते मलेरिया आहे. ते देतानाच मुळात माल एरिया, खराब एरिया जर असेल तर त्याच्यामध्ये होणारा हा डिसीज आहे. सो क्लीन ठेवा एरिया आजूबाजूचा, मॉस्किटोज त्याच्यामध्ये ग्रो होत नाहीत. नेक्स्ट मॉस्किटो कंट्रोल करायचं. मॉस्किटो कंट्रोल करण्यासाठी आपण गॅम्बुशिया फिश, गप्पी मासे म्हणतात, हे स्टॅग्नंट वॉटरमध्ये सोडू शकतो. जे गॅम्बुशिया फिश मॉस्किटोचे एग जे आहेत ते खातात, किंवा अजून बरेच कंट्रोलचे मेजर आहेत जे आपण करू शकतो. आणि लास्ट आहे प्रिव्हेंट स्टॅग्नेशन ऑफ वॉटर. प्रिव्हेंट स्टॅग्नेशन ऑफ वॉटर. वॉटर स्टॅग्नंट होऊ देऊ नका, एका ठिकाणी साठू देऊ नका, साचू देऊ नका. तर असं जर साचू नाही दिलं तर मॉस्किटोज त्यांचे एग ले करत नाहीत. सो हे आपण बघितले मेन 10 डिसीजेस. तर त्या डिसीजेसमध्ये आपला फर्स्ट डिसीज आपण बघितला एड्स, सेकंड हेपॅटायटिस, नेक्स्ट होता इन्फ्लुएन्झा, नेक्स्ट चिकन पॉक्स, मीजल्स, बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू, त्यानंतर डेंग्यू, निमोनिया, लेप्रसी, कॉलरा आणि मलेरिया. तर पहिले जे डिसीजेस आपण बघितले कुठले? एड्स, हेपॅटायटिस, इन्फ्लुएन्झा, चिकन पॉक्स आणि मिझल एकत्रच बघितलं. त्यानंतर बर्ड फ्लू आणि स्वाईन फ्लू एकत्र बघितलं. आणि डेंग्यू. हे पहिले 6 डिसीजेस व्हायरसमुळे होतात. नंतरचे 3 निमोनिया, लेप्रसी आणि कॉलरा बॅक्टेरियामुळे होतात. आणि मलेरिया जो आहे तो प्रोटोझोआमुळे होतो. असाच अजून एक डिसीज दिलेला आहे. डिसीजचं नेम त्यांनी दिलेलं आहे बघा. डिसीजचं नेम आहे रिंगवर्म किंवा डॅन्ड्रफ. रिंगवर्म म्हणजे स्किनवरती रिंग येणं रेड कलरची आणि वरती उचलून अशी रिंग येणं, किंवा डॅन्ड्रफ केसामध्ये कोंडा होणं, हे जे आहे हा सुद्धा एक डिसीज आहे. आणि याचा जो पॉझिटिव्ह एजंट आहे तो आहे फंगस. एका फंजाईमुळे हा जो डिसीज आहे तो स्प्रेड होतो. नेक्स्ट बघा, हा जो डिसीज आहे हा स्प्रेड कसा होतो? तर इन्फेक्टेड पर्सनशी जर कॉन्टॅक्ट आला, कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन अँड देअर बिलॉंगिंग, जर इन्फेक्टेड पर्सनशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट आला किंवा बिलॉंगिंग म्हणजे त्यांच्या वस्तू असतील, मग कंगवा असेल, त्यांनी शेअर केलेले क्लोथ्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी जर शेअर झाल्या तर याच्यामधून हा डिसीज स्प्रेड होतो. आणि जर याला अवॉइड करायचं असेल तर याच्यामध्ये अवॉइड कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. इन्फेक्टेड पर्सनशी कॉन्टॅक्ट जो आहे तो अवॉइड करायचा आणि त्याचे बिलॉंगिंग जे आहेत ते यूज नाहीत करायचे. म्हणजे यूज केलेला कंगवा असेल किंवा क्लोथ्स असतील, टॉवेल असेल, हे पुन्हा शेअर करायचं नाही किंवा यूज करायचं नाही. अवॉइड कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन अँड हिज ऑर हर बिलॉंगिंग. त्या पर्सनच्या वस्तू ज्या आहेत त्या वापरायच्या नाहीत. सो ह्या गोष्टी आपण फॉलो करू शकतो. सो मुलांनो, जवळपास 11 डिसीजेस आपण स्टडी केले. प्रत्येक डिसीजचा पॅथोजन ॲक्च्युअल नेम नाही पण कोणत्या कॅटेगरीत येतो, व्हायरस, बॅक्टेरिया किंवा प्रोटोझोआ किंवा फंजाय हे दिलेलं आहे. मोड ऑफ इन्फेक्शन, स्प्रेड कसा होतो आणि प्रिव्हेंट कसा करायचा. तर हा जो चार्ट आहे तुम्ही काळजीपूर्वक एकदम सगळा लर्न होणार नाही, 2-2, 3-3 डिसीजेस लर्न करा आणि व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण याच्यावरती एक्झामला क्वेश्चन विचारला जातो. सो या चार्ट बरोबरच आपला हा जो लेसन होता युजफुल अँड हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम, हा लेसन आपला कंप्लीट झालेला आहे. सो याच्याशी रिलेटेड होमवर्क जो आहे तो सगळ्यांनी व्यवस्थित करायचा आहे आणि यासाठी सगळ्यात पहिल्यांदा हा लेसन तुम्हाला व्यवस्थित रीड करायचा आहे. मी बोर्डवरती जे काही कंटेंट लिहून दिलं होतं ते जर तुम्ही शॉर्ट त्याच्या नोट्स काढल्या तर ते तुम्हाला रीड करायला सोपं पडेल आणि समजायला सुद्धा सोपं पडेल. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक जो आहे तो स्टार्ट करणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. थँक्यू.